संडे स्पेशलमध्ये आज मी बनवला होता मसाला शेवगा. मराठवाडा स्पेशल मसाला शेवगा बनवला होता. नॉनव्हेजसारखाच पूर्ण मसाला बनवून घ्यायचा आहे. मध्यम आकाराच्या शेंगा आणल्या होत्या. खूप जाड पण नाही आणायच्या, खूप बारीक पण नाही आणायच्या आहे. स्वच्छ धुवून घेतल्या, त्याची साल काढून घेतली आणि छोट्या छोट्या आकारामध्ये याला कापून घेतलं आहे. इकडे कढईमध्ये पाणी घालून घेतलं आहे. त्यात थोडीशी हळद घातली, मीठ घातलं आणि झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं ह्या शेंगा उकळून घेतल्या आहे. पूर्ण उकळ्या शिजवायच्या नाही आहे, एक 60-70% शिजवायच्या आहे, कारण नंतर आपल्याला त्याला मसाल्यात पण शिजवायचं आहे. शेंगा व्यवस्थित शिजल्या आहे. आता त्याला झाकून एका बाजूला ठेवायचं आहे. इकडे ताव्यावरती एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, खोबऱ्याचे काप घेतले, लसूण घेतला आहे, अद्रक घेतली आहे, धने घेतले. तेल घालून हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती भाजायचा आहे, गॅस खूप मोठा नाही ठेवायचा आहे. खसखस घातली आहे, 2 मिरच्या घालून घेतल्या आहे. याला व्यवस्थित भाजून घेतलं आहे. थंड होण्यासाठी याला साईडला काढून घ्यायचं आहे. एक छोटा चमचा चण्याची डाळ घ्यायची आहे, त्याला पण तेल घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थंड झालं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन कोथिंबीर घ्यायची आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इकडे पॅनमध्ये मी तेल घेतलं होतं, तेलावरती हे मसाला घालून घ्यायचा आहे. एक तेजपान घालायचं आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी दालचिनी, लवंग, मिरे पण घालू शकता. नंतर याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे. आता 1 चमचा तिखट घातलं आहे, तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. घरी बनवलेला काळा मसाला घातला आहे. 1 चमचा मीठ घातलं आहे. परत मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थोडासा मसाला परतला आहे. आता त्यात थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घालून ते पाणी घालून घ्यायचं आहे. परत याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. नंतर आपण शेंगा उकडलेल्या होत्या, ते पाण्यासहित शेंगा घालून घ्यायच्या आहे. सगळीकडे व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आणि आता आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा दाट पातळ कसा करायचा आहे त्यानुसार यात गरम पाणी घालायचं आहे. खूप पातळ पण करायचं नाही आहे आणि खूप घट्ट पण करायचं नाही, कारण याला नंतर तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. एक 5-10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटं झाले आहे. शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही एकदा बघून घेते. शेवग्याच्या शेंगा खूप गाळ शिजू द्याव्या लागतात, नाहीतर मग त्या खाताना कडक लागतात. अजून एक 5 मिनटं तरी ह्या शिजू द्यावं लागणार आहेत. त्याला 5 मिनटासाठी शिजवून घेते. शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत. गॅस बंद केला आहे. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे आणि याला आता मी बाउलमध्ये काढून घेते. मराठवाडा स्पेशल, मराठवाड्यामध्ये खूप चालणारी डिश आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नॉनव्हेजला पर्याय, श्रावण चालू आहे ना सध्या.